हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. फाउंडेशनच्या लास्टच्या लेक्चरला आपण केमिस्ट्रीमध्ये काही प्रिफिक्सेस बघितलेले. पॉवर ऑफ 10 आणि पॉवर ऑफ 10च्या पॉवर जर पॉझिटिव्ह असतील, 10च्या पॉवर जर निगेटिव्ह असतील तर त्यांची जी प्रिफिक्सेस असतात त्यांची नावं काय असतात हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण काही कॉमनली युज्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्या कशा मेजर केल्या जातात याबद्दल डिस्कशन करणार आहे. सो आवर हेडिंग इज some measurable common physical quantities. ओके, आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय हे बघितलेलं की पदार्थाची जी आयडेंटिटी असते ती आयडेंटिटी अजिबात चेंज न करता ज्या प्रॉपर्टीज मेजर केले जातात या प्रॉपर्टीजला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. पण अशा काही फिजिकल प्रॉपर्टीज असतात की ज्यांना मेजर करता येते एका क्वांटिटीच्या फॉर्म मध्ये. त्या प्रॉपर्टीजना आपण नाव दिलेलं आहे फिजिकल क्वांटिटीज. मग जसं की एक्झाम्पल असेल मास असेल, लेंथ असेल, त्याच्यानंतर व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत. याच्यामध्ये आपण जे पहिले फिजिकल क्वांटिटी डिस्कस करणार आहे ती म्हणजे मास आणि जो वेट आहे यांच्यामधला डिफरन्स बघणार आहे. ओके, सो मास आणि वेट या दोन कन्सेप्ट आपल्यासाठी ओळखीच्या आहेत. जनरली येता 9th स्टँडर्डला 10th स्टँडर्डला आपण यांना खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व केलेलं आहे. परंतु 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये या दोघांमध्ये काय फरक आहे का हे समजून घेणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचा टास्क आहे. कारण जेव्हा फिजिक्स मध्ये मास आणि वेट या दोन कन्सेप्ट तिथे तुम्ही जेव्हा यूज करता तेव्हा मास आणि वेट मध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला बघायला भेटतो. पण केमिस्ट्रीमध्ये जनरली मास आणि वेट या दोन कन्सेप्ट आपण सेम कन्सिडर करून जाणार आहे. पहिल्यांदा आपण या दोघांची डेफिनेशन लिहूया आणि डेफिनेशन लिहिल्यानंतर जे काय फॉर्म्युलेज असतील त्यांच्यातलं जे काय रिलेशन आहे ते बघूया. पहिल्यांदा मासची डेफिनेशन लिहितोय बघा मी. बघा काय, द अमाउंट ऑफ मॅटर present in the substance is called mass. आणि हे जे मास आहे याला मराठीमध्ये आपण वस्तुमान सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? वस्तुमान. हे सगळ्यांना माहित आहे. आणि जे वेट आहे याला मराठीमध्ये आपण वजन असं नाव देतो. ओके, हे आहे मासची डेफिनेशन. याचं एक्सप्लेनेशन बघितलं, समजा एक इलेमेंट आहे आपल्याकडे पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यांना माहित आहे 118 इलेमेंट आहेत. त्यापैकी कोणताही एक इलेमेंट तुम्ही घ्या. समजा मी इथे एक इलेमेंट घेतलेला आहे, दिस इज अ इलेमेंट. आणि या इलेमेंटचा जो स्मॉलेस्ट इनविजिबल टायनी जो पार्टिकल असणार आहे की ज्याचं नाव सगळ्यांना माहित आहे कोण असेल तर तो असणार आहे ऍटम. मग ह्या इलेमेंटचा सगळ्यात लहानातला लहान जो पार्टिकल असेल तो मी इथं सर्कल मध्ये दाखवलेले आहे की ज्याला तुम्ही नाव देता ऍटम्स. म्हणजे हे सगळे काय असतील? ऍटम्स असतील. ओके, मग जर हा जो पहिला आयटम आहे की ज्याला मी थोडस रंगवलेला आहे, या पहिल्या आयटमचं काही ना काहीतरी मास असेल का नाही की ज्याला तुम्ही काय म्हणता अटॉमिक मास. या टॉपिक मध्ये पुढे जाऊन आपण इन डिटेल डिस्कशन करणार आहे की एका सिंगल आयटमचं मास जे आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं जातंय. त्याच्यानंतर सिमिलर हा जो दुसरा आयटम आहे की जो त्याच्या शेजारी आहे त्याचं सुद्धा काहीतरी मास असेल. या सगळ्या आयटमचं जे मास आहे ते मास जर आपण एकत्र केलं तर यालाच म्हणायचं ते मास आहे. काय आहे? मास आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड ॲज मास. म्हणजे एखाद्या पदार्थाचं जेव्हा आपण वस्तुमान सांगणार आहे तेव्हा वस्तुमान सांगत असताना काय करणार आहे, त्या पदार्थामध्ये जे काही छोटे छोटे ऍटम्स असतील त्या ऍटमचं जे मास असेल, एका नाही तिथं जे काही सगळे ऍटम्स आहेत त्या सगळ्या ऍटमचं मास म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? वस्तुमान मिळणार आहे. पण हाच पदार्थ जर इथं ठेवला आणि त्याचा जर मास आपल्याला वेटच्या रूपात सांगायचं असेल तर ते काय असेल बघा, पदार्थ तोच आहे, त्या पदार्थामध्ये जे असलेले काय असतील तर ऍटम्स असतील. पहिल्यांदा वेटची डेफिनेशन लिहूया आणि मग मी तुम्हाला सांगतो काय असेल बघा. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अतिशय इम्पॉर्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन अ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज वेट. म्हणजे वेटची जी डेफिनेशन आहे ती आपण एका फोर्सच्या टर्म मध्ये केलेली आहे.
काय असेल बघा, हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्स मध्ये जर वस्तुमान बद्दल बोलायचं असेल, मास बद्दल, तर तुम्ही या पहिल्या आयटमचं मास घेतलं, दुसऱ्या आयटमचं पण घेतलं, तिसऱ्या, अशा सगळ्या आयटमच्या मासची जी ऍडिशन आहे ती तुम्हाला वस्तुमान देणार आहे. परंतु हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्स वरती जी अर्थ आहे ती अर्थ काय करत असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन न काय करते बघा, डाऊनवर्ड डायरेक्शन न एक फोर्स अप्लाय करत आहे की ज्याच्यामुळं ही वस्तू जरी आपण वरती फेकली तर ती वस्तू कुठे येणार आहे, खाली येणार आहे. आणि ह्या डाऊनवर्ड डायरेक्शनला असलेल्या फोर्सला आपण काय नाव देतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण स्मॉल जी मध्ये सांगतो. त्या स्मॉल जी ला आपण असं म्हणतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फिजिक्स मध्ये इन डिटेल होणार आहे. याची व्हॅल्यू आपण 9.8 मीटर पर सेकंद अशी घेतो. ओके, मग या पदार्थाचं जे काय मास असेल बघा, या पदार्थाचं जे काय मास असेल त्या मासला जर तुम्ही ऍक्सेलरेशन इनटू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला जी नवीन क्वांटिटी मिळणार आहे त्या नवीन क्वांटिटीलाच आपण नाव द्यायचं ते वेट आहे. बाळांनो समजलं असेल बघा, मास म्हणजे वस्तुमान, त्या वस्तुमानला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ने मल्टिप्लाय केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ने मल्टिप्लाय केल्यानंतर जी क्वांटिटी आपल्याला मिळणार आहे त्यालाच आपण काय म्हणायचं, वजन. आता केमिस्ट्रीमध्ये मास असेल किंवा वेट असेल या दोन कन्सेप्ट जनरली आपण सेम कन्सिडर करणार आहे, कारण केमिस्ट्रीमध्ये जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला सॉल्व्ह करत असताना खूप इझी मध्ये आपण ते सॉल्व्ह करू शकतोय. परंतु फिजिक्स मध्ये जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये मास आणि वेट या दोन कन्सेप्ट डिफरंट आहेत. जिथं वेट हा वर्ड येणार आहे तिथं तुम्ही मासला काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स न मल्टिप्लाय करायचं आहे. आता वेटच्या डेफिनेशन मध्ये काय लिहिलंय तुम्ही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर आहे ना. जर डेफिनेशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर फोर्सचं जे युनिट आहे ते युनिट वेटला मिळायला पाहिजे. मग मला सांगा युनिट काय असेल, युनिट ऑफ फोर्स काय असणार आहे, तर युनिट ऑफ फोर्स असणार आहे न्यूटन, की ज्याला आपण कॅपिटल एन मध्ये पण रिप्रेझेंट करू शकतो. ओके, मग बघा आता याचं जर आपण युनिट जर सांगायचं असेल तर इथं लिहितो मी युनिट ऑफ मास. जनरली हे जे मास असतं की ज्याला आपण वस्तुमान म्हणतो ते ग्रॅम मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये, म्हणजे किलोग्रॅम किंवा केजी ह्या सिंबॉलिक फॉर्म मध्ये आपण सांगू शकतो. पण जे वेट आहे, वेट, युनिट ऑफ वेट, ते जनरली वेटचं युनिट काय असणार आहे, डेफिनेशन मध्ये आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फोर्सचं युनिट आहे न्यूटन, म्हणजे इथं मी लिहिणार आहे कॅपिटल एन. ऑर अजून काय सांगू शकतो बघा, वेटचं जे एसआय युनिट आहे ते आपण डिराईव्ह करण्याचा प्रयत्न केला तर कसं असेल बघा, वेट डब्ल्यू इज इक्वल टू जे मास आहे वस्तुमान त्याचा एसआय युनिट आहे किलोग्रॅम, म्हणजे इथं लिहिणार मी किलोग्रॅम इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय असणार आहे, मीटर पर सेकंड. आणि जर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर किलोग्रॅम मीटर पर सेकंड हे सुद्धा एक युनिट आपल्याला इथं सापडू शकते. हे फिजिक्सला इन डिटेल मध्ये आहेच, पण जनरली आपण इथं न्यूटन आणि हे जनरली केमिस्ट्री मध्ये जेव्हा आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तेव्हा मास आणि वेटला एकच समजणार आहे, आणि म्हणून मासचं जे युनिट आहे तेच युनिट आपण वेटचं आहे असं कन्सिडर करणार आहे. ओके, मग आता हे दोघांच्या मधला डिफरन्स समजून घेतल्यानंतर काही रिलेशन्स आहेत, ते रिलेशन्स बघावी लागतील आपल्याला. त्या अगोदर पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, रिलेशन्स बघत असताना मी तुम्हाला एक नोट लिहून देणार आहे, व्हेरी युजफुल नोट आहे बघा. इथे लिहितो मी नोट. राईट डाऊन the mass of substance, the mass of a substance remain constant and is independent of its a location. म्हणजे काय बघा, मास आणि वेट मधला फरक आपण समजून घेतलेला आहे. जे वेट आहे वेट, तर वेटचा फॉर्म्युला असणार आहे मास इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, जी, म्हणजे वेट इज इक्वल टू काय आलं, mg. आता इथं हा जो जी आहे तो जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. फॉर अर्थ आपण जनरली पृथ्वीसाठी किती घेणार आहे, जी ची किंमत 9.8 मीटर पर सेकंड, म्हणजे ही जी जी ची व्हॅल्यू आहे ती लोकेशन वरती डिपेंड आहे. जर अर्थचं लोकेशन असेल, कोणतं लोकेशन असेल, अर्थ, पृथ्वीवरती जर आपण हे वेट जर मेजर करत असू
तर तिथं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत आपण 9.8 घेणार आहे. पण हेच जी म्हणजे हेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर आपण मून वरती गेलो तर तिथं ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे हे जे वेट आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर चेंज होत गेलं म्हणजे जी ची व्हॅल्यू जर चेंज होत गेली तर हे वेट पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. पण जिथं मास आपण सांगितलेला आहे फक्त वस्तुमान, त्या वस्तुमानच्या ठिकाणी कुठे तुम्हाला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघायला भेटलं का, तर नाही. म्हणजे इथे सांगितलंय मास ऑफ सबस्टन्स रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे अर्थवरती जे काय मास असेल किंवा मून वरती जे काय मास असेल ते कॉन्स्टंट असणार आहे, कधीही चेंज होणार नाही. परंतु अर्थवरती जे वेट असेल आणि मून वरती सुद्धा जे वेट असेल ते मात्र थोडंसं डिफरंट असणार आहे, कारण जी ची व्हॅल्यू डिफरंट आहे. अँड इज इनडिपेंडंट ऑफ इट्स लोकेशन, म्हणजे लोकेशन वरती डिपेंड नाही. बट 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 काय सांगू शकतो, वेट ऑफ अ सबस्टन्स, weight of a substance is a variable, variable is a constant नाही, and is a depends on location, आणि ते लोकेशन वरती कसं आहे तर डिपेंड आहे. ओके, ही नोट तुम्ही लिहून घेतली असतील. काहीतरी आता रिलेशन्स बघावी लागतील आपल्याला. बघा इथे लिहितो सम रिलेशन्स. कोणती कोणती महत्वाची रिलेशन्स आहेत ती बघा. आता जेव्हा आपण रिलेशन्स बघणार आहे तेव्हा रिलेशन्स मध्ये तुम्हाला माहित पाहिजे की जी लेफ्ट हँड साइड आहे आणि जी राईट हँड साइड आहे ती आपल्याला काय करायची आहे बाळांनो, इक्वल करायची आहे. बघा LHS इज इक्वल टू काय करायचे आहे RHS, म्हणजे 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. असं एक रिलेशन असेल तर आपण त्याला मान्यता देऊया. जर असं असेल 1 ग्रॅम इज इक्वल टू 1 ग्रॅम तरी पण आपण त्याला काय करूया, मान्यता देऊ शकतो. आता याच्यामध्ये जे पहिलं रिलेशन आहे ते काय आहे बघा, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. काय असणार आहे 1000 ग्रॅम. हे पहिलं रिलेशन आहे बघा. आता ह्या पहिल्या रिलेशन मध्ये जर आपण याचं प्रूफ बघितलं तर सिंपल प्रूफ आहे आणि सिंपल फंड आहे की हे जे रिलेशन आहे ते सगळ्यांना ओळखीच आहे की ज्याच्यामध्ये आपण हे 1 किलोग्रॅम जी लेफ्ट हँड साइड आहे तशीच ठेवली. हे 1000 म्हणजे काय असणार आहे रे 10⁻³ ग्रॅम. बरोबर आहे ना बाळांनो, बरोबर आहे सर. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ आहे पॉझिटिव्ह मध्ये, तर आपण इथं प्रिफिक्स वापरू शकतो की जर आपण किलो हा प्रिफिक्स वापरू शकतो. पुढे काय असणार आहे ग्रॅम, म्हणजे पर्यंत काय आलं 1 kg इज इक्वल टू 1 kg. म्हणजे आपले हे जे LHS आहे ते RHS ला काय व्हायला पाहिजे, इक्वल व्हायला पाहिजे. म्हणजे इथे जे आपण रिलेशन लिहिलेलं आहे बॉक्सच्या रूपात 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम हे अगदी करेक्ट आहे. मग आता हे रिलेशन तुम्ही लिहून घ्या. अजून काही असे रिलेशन्स आहेत ते आपण बघूया. ओके, आता आपण पहिलं रिलेशन तर बघितलेलं आहे. याच्यानंतर काय काय रिलेशन्स आहेत ती बघूया. 2 नंबर आहे 1 किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम, असा एक क्वेश्चन आहे आपल्याकडे. काय दुसरं रिलेशन आहे 1 किलोग्रॅम इज इक्वल टू किती मिलीग्रॅम. आता याचा प्रूफ किंवा इथं आपल्याला एक व्हॅल्यू पुट करायची असते या ठिकाणी, आणि ती व्हॅल्यू कशी पुट करायची याची कला आहे, टेक्निक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे प्रिफिक्सेसचा जो टेबल आहे तो अगदी परफेक्ट असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय करूया बघा, 1 किलोग्रॅम इज इक्वल टू इथं ब्लँक जागा आहे, हे मिली म्हणजे वेळा काय असेल 10⁻³ ग्रॅम असेल का नाही. ओके, मग आता आपल्याला एक रिलेशन असं माहित आहे की 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आता आपण पहिलं रिलेशन बघितलेलं आहे आणि या रिलेशन प्रमाणे आपण असं पण सांगू शकतो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. दोन्ही रिलेशन पैकी आपण काय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर LHS इज इक्वल टू RHS. बघा इथं -3 ग्रॅम आहे आणि इथं 1 किलोग्रॅम, म्हणजे आता सध्या ही लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड इक्वल आहे का तर नाही. म्हणजे इथं मी एका फॅक्टरने अशा मल्टिप्लाय करणार आहे की जेणेकरून इथं जे टोटल आन्सर येणार आहे ते 1000 ग्रॅम येणार आहे. आता किती ग्रॅम दिसतंय 10⁻³ ग्रॅम. इथे एका अशा नंबरने मल्टिप्लाय करूया की जेणेकरून इथं 1000 येईल. मग मी काय करतोय बघा 1 kg इज इक्वल टू 10⁻6 न मल्टिप्लाय केलं इंटू 10⁻³ ग्रॅम. मग आता मला सांगा बाळांनो, हे 6 आणि -3 10⁻6 इंटू 10⁻³ तर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर 10⁻+3 असेल का. व्हेरी गुड. म्हणजे इथे किती राहणार आहे 10⁻+3 राहणार आहे. मग आता परत प्रिफिक्सचा सवाल आलेला आहे सर 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 10⁻6
टेन्स पॉवर 6 असेल तर त्या टेन्स पॉवर 6 ला तुम्ही काय नाव देता? व्हेरी गुड, काय नाव देता? मेगा. मेगा म्हणजे मिलियन. आणि हे काय असणार आहे? -3 ग्रॅम म्हणजे काय असणार आहे? मिलीग्रॅम. म्हणजे आपण पुढे असं लिहूया का? काय लिहिणार बघा? 10⁻6 हे 10⁻6 आहे तशीच पुट केली आणि -3 ला मी काय लिहिलं? मिली आणि पुढे काय असणार आहे? ग्रॅम. म्हणजे आपलं रिलेशन काय असेल बघा विद्यार्थ्यांनो? 1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁻6 मिलीग्रॅम. म्हणजे काय लिहिणार मी? 10⁻6. कारण जेव्हा 10⁻6 ने मल्टिप्लाय करणार आहे तेव्हा 10⁻6 आणि -3 करणार आहे 3. म्हणजे आपलं रिलेशन करेक्ट होणार आहे. ओके, सो हे सेकंड एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे. तिसरं बघा, तर याच्यामध्ये 1 किलोग्राम म्हणजे किती मायक्रोग्रॅम असा क्वेश्चन असू शकतोय. आता मायक्रो म्हणजे किती असणार आहे बाळांनो? याचं प्रूफ बघूया. बघा, 1 kg इज इक्वल टू, इथं मला एक नंबरने मल्टिप्लाय करायचा, तो नंबर तुम्ही मला सांगणार आहे. इंटू मायक्रो म्हणजे किती असणार आहे? 10⁻6 आणि इथं काय असणार आहे? ग्रॅम. मग इथं कोणत्या फॅक्टरनं मल्टिप्लाय करूया की जेणेकरून आन्सर आपलं +3 येणार आहे? जसं 10⁻3 असेल तर तिथं 6 ने मल्टिप्लाय केलं की जेणेकरून +3 आलं. आता 10⁻6 आहे तर इथं कितीने मल्टिप्लाय करूया की जेणेकरून 10⁻3 आन्सर येणार आहे? तर इथं 10⁻9 ने मल्टिप्लाय करूया. 9 - 6 किती होणार आहे? 3. म्हणजे इथं लिहू का मी? 10⁻9 म्हणजे 1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁻9 आहे तसंच पुट करा. -6 ला तुम्ही मायक्रो वर्ड वापरला आणि ग्रॅम. म्हणजे रिलेशन कसं आलं आपलं? 1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁻9 मायक्रोग्रॅम. ओके, मग अशी इम्पॉर्टंट रिलेशन्स बघितली 2 नंबर 3 नंबर. अजून काही आहेत रिलेशन्स ते पण डिस्कस करूया. हा, ओके. आता 1 ग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये काय रिलेशन आहे बघा? 1 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी मिलीग्रॅम. ओके, आता जेव्हा हे रिलेशन आपण सॉल्व्ह करणार आहे तेव्हा आपल्याला हे समजलं पाहिजे की 1 ग्रॅम इज इक्वल टू 1 ग्रॅम हे रिलेशन आपल्याला दिसायला पाहिजे. ओके, मग इथं बघा 1 ग्रॅम इज इक्वल टू हे मिली म्हणजे 10⁻³ असेल आणि हे ग्रॅम. बरोबर का बाळांनो? मग इथे एका नंबरने मल्टिप्लाय करूया की जेणेकरून 1 ग्रॅम इज इक्वल टू 1 ग्रॅम दिसेल. मग सो सिंपल आहे. बघा, 1 ग्रॅम इज इक्वल टू, मी जर इथे 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर इंटू पुढे काय असणार आहे? 10⁻³ ग्रॅम. मग 3 - 3 0, 10⁻0 होणार आहे आणि समथिंग रेस टू 0 आन्सर येणार आहे 1. म्हणजे 1 ग्रॅम इज इक्वल टू 1 ग्रॅम करेक्ट आलं. म्हणजे इथं आपण बघायला गेलो तर 1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻3. आता -3 ला काय वर्ड असेल? मिली आणि पुढे काय असणार आहे? ग्रॅम. म्हणजे रिलेशन काय आलं बघा? 1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ मिलीग्रॅम. बाळांनो, हे जे रिलेशन्स आपण डिराईव्ह करायला लागलेलो आहे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. 11th 12th मध्ये जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करत असताना याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. 5th नंबरचं रिलेशन कसं असेल बघा? 1 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी मायक्रोग्रॅम. काय असणार आहे? हाऊ मेनी मायक्रोग्रॅम. मग सोल्युशन सॉल्व्ह करायला गेलो तर 1 ग्रॅम इज इक्वल टू, इथं मला एक नंबर लिहायचा आहे त्यापूर्वी मायक्रो म्हणजे असणार आहे 10⁻6 आणि पुढे असेल ग्रॅम. मग इथं कितीनं मल्टिप्लाय करूया की जेणेकरून इथं बघा असं असेल -6 आहे, इथं आपल्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल की जेणेकरून इथं 1 येणार आहे? तर व्हेरी गुड, 10⁻6 ने जर मल्टिप्लाय केलं तर 6 आणि -6 10⁻0 होणार आहे. बरोबर, इज इक्वल टू 10⁻0 आणि 10⁻0 म्हणजे आन्सर येणार आहे 1. म्हणजे इथे लिहा 10⁻6. ओके, परत मग इक्वेशन कसं असेल? 1 ग्रॅम इज इक्वल टू हे 10⁻6 आहे तसंच -6 ला आपण वर्ड वापरतो मायक्रो आणि पुढे असेल ग्रॅम. म्हणजे रिलेशन काय आलं? 1 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻6 मायक्रोग्रॅम. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 5 इम्पॉर्टंट जे रिलेशन्स मी तुम्हाला दिलेले आहेत अजिबात विसरायचे नाहीत. याचा थोडासा भरपूर प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यानंतर आपण नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी डिस्कस करूया. पहिला हे लिहून घ्या. ओके, सेकंड जी फिजिकल क्वांटिटी आहे ती बघूया की ज्याचं नाव आहे व्हॉल्यूम. ओके, बघा अतिशय सिंपल कन्सेप्ट आहे परंतु याच्यामध्ये आपल्याला काही कन्फ्युजन असणार आहे. 8वी 9वी 10वी मध्ये जेव्हा हे टर्म आपण डिस्कस करत होतो थोडंसं विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असेल. बघा, व्हॉल्यूमचे पहिलं डेफिनेशन लिहिण्यापूर्वी तर व्हॉल्यूम जे मेजर केलं जाते कसं बघा? व्हॉल्यूम ऑफ एनी सबस्टन्स, कोणत्याही पदार्थाचं जे व्हॉल्यूम आहे इज अ मेजर कसं मेजर केलं जाते? इन टर्म्स ऑफ क्यूबिक
कॅपॅसिटी अतिशय इम्पॉर्टंट वर्ड आहे. कोणता? तर तो म्हणजे क्युबिक कॅपॅसिटी. बघा, कोणत्याही पदार्थाचं जे व्हॉल्यूम आहे ते कसं मेजर करणार आहे आपण? क्युबिक कॅपॅसिटी. आता क्युबिक कॅपॅसिटीसाठी पहिल्यांदा एक आपण क्यूब ड्रॉ करावं लागेल. मग याचं एक्सप्लेनेशन इथं लिहितो मी. काय याचं एक्सप्लेनेशन असेल बघा. आपण काय करूया विद्यार्थ्यांनो, एक क्यूब ड्रॉ करूया. म्हणजे एक डायग्राम असेल. ओके, या डायग्राम मध्ये आपल्याला लेंथ, ब्रेडथ आणि हाईट सांगावी लागेल. ही असेल लेंथ, ही असेल ब्रेडथ आणि ही असेल हाईट. इथं लेंथ आपण 1 सेंटीमीटर घेतलेली आहे, ब्रेडथ 1 सेंटीमीटर घेतलेली आहे आणि हाईट सुद्धा किती घेतलेली आहे? 1 सेंटीमीटर. म्हणजे आपण सांगू शकतोय काय? लेंथ, ब्रेडथ आणि हाईट. बघा, लेंथ इज इक्वल टू ब्रेडथ इज इक्वल टू हाईट जर 1 सेंटीमीटर असेल तर ही जी डायग्राम असते या डायग्रामला आपण सिंपल क्यूब म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? सिंपल क्यूब. परंतु लेंथ, ब्रेडथ आणि हाईट यांची जर मेजरमेंट, यांची डायमेन्शन थोडीशी डिफरंट आपण केली तर त्याला क्यूब म्हणता येत नाही. पण आपण इथं क्यूबिक कॅपॅसिटी हा वर्ड वापरल्यामुळे क्यूब ड्रॉ केला की ज्याच्यामध्ये लेंथ, ब्रेडथ आणि हाईट कशी असणार आहे? इक्वल असणार आहे. याच्यानंतर आपण या क्यूबचं जर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर ते काय असेल बघा. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला आहे लेंथचा क्यूब. मग लेंथ आहे 1 सेंटीमीटर मध्ये आणि याचा जर क्यूब केला तर व्हॉल्यूम आलं 1. म्हणजे 1 चा क्यूब 1 cm चा क्यूब cm क्यूब. सो द व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज इक्वल टू किती असणार आहे? 1 सेंटीमीटर क्यूब. मग 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम असलेल्या क्यूब मध्ये जर आपण पाणी भरलं, इथून पुढचं जे माझे सेंटेन्स असतील ही खूप इम्पॉर्टंट असतील, लक्ष द्या व्यवस्थित. बघा, मी काय केलं? 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम असलेल्या क्यूब मध्ये थोडंसं वॉटर फिल केलं. काय भरलं? वॉटर. म्हणजे इथे लिहितो मी वॉटर फिल. आपण काय केलं? पाणी भरलं. तर त्या पाण्याचं जे काय व्हॉल्यूम आहे, ते जे पाणी आहे ते किती असणार आहे? तर इथं पाणी आपल्याला बघायला भेटतं ते 1 ml पाणी आहे. किती ml पाणी आहे? 1 ml. म्हणजे एक रिलेशन असं सांगू शकतोय 1 cm क्यूब म्हणजेच 1 ml असणार आहे. काय असणार आहे? 1 ml. म्हणजे हे जे रिलेशन आहे हे पहिलं रिलेशन आपण इथं व्हॉल्यूमचं मिळवलेलं आहे आणि खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे. या रिलेशनच्या माध्यमातून आपण वेगवेगळी रिलेशन्स इथं डिराईव्ह करत जाणार आहे. मग हे रिलेशन्स महत्वाचं आहे. पहिलं रिलेशन कोणतं आलं? 1 cm क्यूब इज इक्वल टू काय असेल? 1 ml असणार आहे. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर जे अजून दुसरे युनिट्स आहेत, दुसरे रिलेशन्स आहेत, ते डिराईव्ह करूया. हा, मग याच्यामध्ये हे पहिलं रिलेशन आलं. ओके, आता दुसऱ्या रिलेशन मध्ये आपण काय करूया? तर 1 cm क्यूब इज इक्वल टू 1 ml. याची थोडीशी हेल्प घेऊया. काय करूया? दोन्ही बाजूला 1000 न मल्टिप्लाय करूया. म्हणजे इथे लिहिणार मी मल्टिप्लाय 1000 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला 1000 न मल्टिप्लाय करूया. तर आपल्याला इक्वेशन कसं होणार? 1000 into 1 cm क्यूब इज इक्वल टू 1000 into 1 ml. ओके, मग इथं जर आपण सॉल्व्ह केलं तर कसं होईल बघा. 1000 into 1 cm क्यूब म्हणजे 1000 cm क्यूब इज इक्वल टू 1000 into 1 ml. व्हेरी गुड, 1000 ml. आणि वी आर व्हेरी वेल नो दॅट 1000 cm क्यूब म्हणजे हे 1000 ml म्हणजे काय असते बाळांनो? 1 लिटर. किती लिटर असणार आहे? 1 लिटर. म्हणजे हा जो क्यूब आहे की ज्याचं व्हॉल्यूम 1 cm क्यूब आहे, असे क्यूब आपण किती घेणार आहे? 1000 क्यूब घेणार आहे. आणि 1000 क्यूब जर घेतले तर त्याचं व्हॉल्यूम आपल्याला किती बघायला भेटणार आहे? 1 लिटर बघायला भेटणार आहे. सो हे परत दुसरं एक रिलेशन महत्वाचं आपण इथं मिळवलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, आता दोन रिलेशन झाल्यानंतर तिसरं एक महत्वाचं रिलेशन आपण मिळवणार आहे. ते कसं असेल बघा. आणि ते तिसरं रिलेशन मिळवण्यापूर्वी तुम्हाला थोडंसं एक बेसिक इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे. आणि ती बेसिक इन्फॉर्मेशन कोणती बघा. सपोज दिस इज अ स्केल. आपण जे स्केल वापरतो ना मेजर करण्यासाठी, लेंथ मेजर करण्यासाठी, ती स्केल आहे की ज्याच्यामध्ये 0 to 15 असे ते स्केल आहे. म्हणजे 15 सेंटीमीटरची स्केल आहे. आणि इथं कुठं आपण 10 सेंटीमीटर असं असेल. मी काय केलं? 10 पासून पुढची जी लेंथ आहे ती या पट्टीतून काय केली? कट केली. मग आता आपल्याकडे जी लेंथ शिल्लक राहिलेली आहे ती लेंथ किती सेंटीमीटरची शिल्लक राहिल्या? 10 सेंटीमीटरची. आणि या 10 सेंटीमीटरलाच 10 सेंटीमीटरलाच आपण म्हणायचं आहे 1 डेसिमीटर. काय म्हणायचं आहे? 1 डेसिमीटर. ओके, मग ते रिलेशन जर इथे लिहिलं तर काय असेल बघा. 1 डेसिमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, मग या रिलेशन मध्ये आपण काय करूया? दोन्ही बाजूला क्यूब करूया. म्हणजे इथे लिहिणार मी टेकिंग क्यूब्स ऑन बोथ साइड. जर दोन्ही बाजूंचा क्यूब केला
तर कसं असेल 1 dm याचा क्यूब इज इक्वल टू 10 cm याचा पण काय होणार क्यूब होणार 1 चा क्यूब 1 आणि चालू dm क्यूब इज इक्वल टू 10 चा क्यूब 1000 आणि cm चा क्यूब cm क्यूब. ओके, आताच आपण बघितलंय 1000 cm क्यूब म्हणजे किती लिटर. व्हेरी गुड, म्हणजे 1 dm क्यूब इज इक्वल टू काय आलं 1 लिटर. अतिशय इम्पॉर्टंट रिलेशन आपण मिळवलेला आहे. 1 dm क्यूब इज इक्वल टू 1 लिटर, बरोबर आहे ना. ओके, मग या रिलेशन प्रमाणे जर आपण गेलो तर हे समजून घेतलं पाहिजे की जिथं जिथं डीएम क्यूब असं तुम्हाला बघायला भेटेल तिथं तिथं त्याचा अर्थ असणार आहे ते 1 लिटर असणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज 10 डीएम क्यूब म्हणजे किती लिटर असणार आहे तर 10 लिटर असणार आहे, बरोबर. जर मी असं लिहिलं 22.4 डीएम क्यूब तर याचा अर्थ असणार आहे 22.4 लिटर. ओके, मग हे असे आपल्याला काही रिलेशन्स असतात ते समजून घेणं गरजेचं आहे. अजून एक फोर्थ एक रिलेशन आहे, ते रिलेशन काय आहे ते आपण थोडंसं डिराईव्ह करूया. पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, फोर्थ नंबरचं रिलेशन काय बघा. परत आपल्याला क्यूब ड्रॉ करावा लागेल. इथं थोडासा मोठा क्यूब आपण ड्रॉ करणार आहे. ओके, आणि या क्यूब मध्ये आपण लेंथ ब्रेड हाईट बघितली तर याची ही लेंथ आहे 1 मीटर, याची ब्रेड आहे 1 मीटर आणि जी हाईट आहे ती सुद्धा किती आहे 1 मीटर. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ क्यूब जर आपण बघितलं इथं फोर्थ रिलेशन असेल व्हॉल्यूम ऑफ क्यूब. तुम्ही सांगा किती असेल 1 मीटर क्यूब असेल. ओके स्टुडंट्स, या 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम असलेल्या क्यूब मध्ये आपण काय करणार आहे पाणी फिल करणार आहे, वॉटर फिल करणार आहे. आणि या वॉटरची जी कॅपॅसिटी असते ती असते 1000 लिटर. म्हणजे रिलेशन कसं असेल 1 मीटर क्यूब इज इक्वल टू जेव्हा पाणी भरलं तेव्हा पाणी किती असेल 1000 लिटर. 1000 लिटर म्हणजे परत एकदा मी असं रिलेशन लिहू शकतो का 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 डीएम क्यूब, बरोबर आहे ना. कारण आताच बघितलंय लिटरने डीएम क्यूब हे वेगळं नसून एकच आहे. ही 4 रिलेशन्स आहेत की जे आपल्याला 11th आणि 12th ला खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. मग याच्यानंतरची जी फिजिकल क्वांटिटी आहे ती डिस्कस करूया. हा, याच्यानंतर 3 नंबरची जी इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी आहे की जी कॉमनली सायन्सच्या बुक मध्ये यूज केलेली जाते त्याचं नाव आहे डेन्सिटी. ओके, आणि डेन्सिटीला मराठीमध्ये आपण काय म्हणतो घनत्व असं नाव देतो. बऱ्याच ठिकाणी डेन्सिटी घनत्व हा वर्ड आपण ऐकतोय, परंतु याचा ऍक्च्युअली मिनिंग काय आहे हे आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होतोय, त्याच्यामध्ये लवकर समजत नाही. पण आज आपण याला इन डिटेल समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. याची जी डेफिनेशन असेल, त्यानंतर याचा जो फॉर्म्युला असेल आणि याचं जे युनिट असेल ते युनिट आपण मिळवणार आहे. म्हणजे 3 गोष्टी आपण मिळवणार आहे, डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट. हे सगळं मिळवत असताना पहिल्यांदा समजून घेऊया की ऍक्च्युअली डेन्सिटी म्हणजे काय, की ज्याला फील करूया थोडंसं. आतापर्यंत आपण काय केलं विद्यार्थ्यांनो, एक आपण क्यूब घेतला, म्हणजे 2 क्यूब घेतलेले, त्याच्यामध्ये एक छोटा होता एक मोठा होता. मग मी इथं छोटा क्यूब दाखवलाय 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. मग या क्यूबचं जे व्हॉल्यूम आहे ते सगळ्यांना माहित आहे 1 सेंटीमीटर क्यूब होतं. त्याच्यामध्ये जर आपण पाणी भरलं तर ते 1 ml वॉटर असणार आहे, बरोबर. हे वॉटर आपण दाखवू शकतो. मग हे 1 ml वॉटर असेल का, व्हेरी गुड. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती आहे ते सांगा मला पहिल्यांदा. याच्यामध्ये बघितलं तर व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती असेल 1 ml. ओके, जनरली आपण डेन्सिटी वॉटरची जर बघत असू म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या डेन्सिटी बद्दल जर विचार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा काय केलं व्हॉल्यूम बघितलं 1 सेंटीमीटर क्यूब इतक्या आकाराचा आपण क्यूब ड्रॉ केला. त्या क्यूब मध्ये वॉटर फिल केलं, ते वॉटर किती असणार आहे 1 ml. लक्षात ठेवा जेव्हा डेन्सिटी ही कन्सेप्ट जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा इथं व्हॉल्यूम आपण 1 सेंटीमीटर क्यूबच घेणार आहे, त्या व्हॉल्यूम मध्ये अजिबात चेंज करायचा नाही. आता हा जो क्यूब आहे हा क्यूब आपण काय केला इलेक्ट्रॉनिक वेट बॅलन्स वरती ठेवला. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनिक वेट बॅलन्स असेल, त्या इलेक्ट्रॉनिक वेट बॅलन्स वरती जेव्हा हा आपण क्यूब ठेवतो तेव्हा इथं मला 1 ग्रॅम असं दिसणार आहे. किती दिसणार आहे बाळांनो 1 ग्रॅम. म्हणजे जे मास असेल कुणाचं मास, त्या क्यूबचं का त्या पाण्याचं, त्या क्यूबच्या आत जे पाणी ना ते आपण पाणी किती फिल केलंय 1 ml, त्या 1 ml पाण्याचं मास आहे रे, की जे किती असणार आहे 1 ग्रॅम. म्हणजे डेन्सिटी मध्ये आपण सिंपली मध्ये काय सांगू शकतो
तर बघा 1 ml वॉटर असेल तर त्या 1 ml वॉटरचं जे मास आहे ते मास म्हणजेच काय असणार आहे, डेन्सिटी असणार आहे. परत एकदा रिपीट करतो बघा, 1 ml पाणी घेतलं तर त्या 1 ml पाण्याचं जे मास आहे ते मास म्हणजे आपली काय असणार आहे, डेन्सिटी. म्हणजे याचे पहिले डेफिनेशन काय असेल, द मास प्रेझेंट इन 1 ml volume is called as density. जनरली डेफिनेशन आपण बुक मध्ये बघितली तर अशा आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. पर युनिट व्हॉल्यूमचा अर्थ असतो 1 ml व्हॉल्यूम. ओके, म्हणजे डेन्सिटीची डेफिनेशन झाल्यानंतर आपण फॉर्म्युला लिहूया. काय असेल तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर का? म्हणजे व्हॉल्यूम आपण किती घेणार आहे बाळांनो, 1 ml. आणि 1 ml व्हॉल्यूम मध्ये किती मास असेल वॉटरचं, 1 ग्रॅम. म्हणजे पाण्याची डेन्सिटी किती असेल, 1 ग्रॅम पर ml. हा आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला. युनिट काय असेल डेन्सिटीचं सांगा बरं, ग्रॅम पर ml. और याला आपण असं पण लिहू शकतो, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. बरोबर ना? हे ml म्हणजे काय असणार आहे, सेंटीमीटर क्यूब. आणि हे जे युनिट आहे ते सीजीएस युनिट आहे. कोणतं युनिट आहे बाळांनो, सीजीएस. जर आपल्याला एसआय युनिट पाहिजे असेल तर इथे लिहिणार मी एसआय युनिट ऑफ डेन्सिटी. ग्रॅमच्या ठिकाणी काय लिहूया, किलोग्राम. आणि हे जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचं जे एसआय युनिट आहे ते असणार आहे मीटर क्यूब. जनरली जे पेट्रोल पंप वगैरे असतात त्या पेट्रोल पंपावरती गेलो की आपल्याला हे बघायला भेटते, किलोग्राम पर मीटर क्यूब. कारण हे कुठलं युनिट आहे तर एसआय युनिट आहे. आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करत असताना हे सीजीएस युनिट आपल्याला बघायला भेटतं. तर हे पहिलं लिहून घ्या. याच्यानंतर काही पदार्थ असे असतात की जे पाण्यावरती तरंगतात, काही पदार्थ असे असतात की जे पाण्यामध्ये पूर्ण बुडतात, काही पदार्थ असे असतात की निम्मे पाण्यात असतात निम्मे वरती असतात. असं का असतं हे थोडंसं आपण बघूया. पहिला याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, हे झाल्यानंतर थोडस एक महत्वाचा कन्सेप्ट आपण बघणार आहे. काय असेल बघा, आपण 3 बिकर ड्रॉ करूया पहिल्यांदा. ओके, थोडस बिकर सारखं जर वाटत नसेल तर समजून घ्या विद्यार्थ्यांनो. तुमची जी चित्रकला आहे ती माझ्यापेक्षा चांगली असेल अशी मी अपेक्षा करतो. ओके, याच्यामध्ये आपण काय करूया, वॉटर घेणार आहे. याच्यामध्ये सुद्धा वॉटर असेल आणि या तिसऱ्या बिकर मध्ये सुद्धा काय असणार आहे, वॉटर. तिन्ही बिकर मध्ये 1 लिटर वॉटर घेतलेलं आहे असं समजा. आता आपण बघितलं की डेन्सिटी ऑफ वॉटर किती असणार आहे सांगा बरं. डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 1 ग्रॅम पर ml. ओके, हे असणार आहे पाण्याची डेन्सिटी. आता मी काय केलं, एक पदार्थ घेतला की पदार्थाला म्हणूया ना दगड. तो जो दगड आहे तो दगड या पाण्यामध्ये जर आपण टाकला तर तो दगड पूर्णपणे या पाण्यामध्ये जाऊन काय होतो, बुडतो. दगड हा जो दगड आहे तो पाण्यामध्ये पूर्ण बुडला. असं काय झालं असेल तर असं त्याचं उत्तर आहे की हा जो दगड आहे याची जी डेन्सिटी आहे ती ह्या पाण्याच्या डेन्सिटी पेक्षा कशी आहे, जास्त आहे. म्हणजे एखाद्या पदार्थाची डेन्सिटी जर पाण्यापेक्षा जास्त असेल तर तो पदार्थ पाण्यामध्ये जाऊन बुडतो. म्हणजे लिहिणार इफ डेन्सिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज greater than density of water then the object will sink into water. सिंक म्हणजे बुडणे. सिंक म्हणजे काय असणं, बुडणे. म्हणजे तो पदार्थ काय होणार आहे, पाण्यामध्ये बुडणार आहे. म्हणजे हा पहिला पॉईंट इथे लिहिला. काय लिहिले समजलं बाळांनो, जर पदार्थाची जी डेन्सिटी असते पाण्यापेक्षा जास्त असेल तर तो पदार्थ पाण्यामध्ये काय होणार आहे, बुडणार आहे. आता दुसरा पदार्थ टाकूया. बघा, एक लाकूड नावाचा पदार्थ आहे. लाकूड असतो ना, वूडचा पीस. तो वूडचा पीस जर मी पाण्यात टाकला तर हा जो लाकूडचा पीस आहे तो काय होतो, या पाण्यामध्ये तरंगतो. असं का होत असेल, कारण या लाकडाची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असते. म्हणजे 1 ग्रॅम पर ml पेक्षा कमी असते. मग पदार्थाची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असेल तर पदार्थ त्या पाण्यावरच्या सरफेसला काय होतो, तरंगत राहतो. म्हणजे इथं परत दुसरा पॉईंट काय लिहिणार, इफ डेन्सिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज लेस
is less than density of water, then the object will float on water. तर तो पदार्थ पाण्यावरती काय होणार आहे, तरंगणार आहे. ओके. परंतु एक तिसरी जी केस आहे, तर तिसऱ्या केसमध्ये आपण काय केलं बघा, एक पदार्थ जसं की रबर बँड असेल, तो पदार्थ जर आपण पाण्यात टाकला तर तो पदार्थ निम्मा पाण्यात असणार आहे, निम्मा हा पोर्शन त्याचा पाण्यात असतो आणि हा पोर्शन पाण्याच्या वरती असतो. मग असं का होत असणार आहे, तर त्याचं उत्तर आहे, हा जो पदार्थ आहे याची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटी बरोबर आहे. म्हणजे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय असेल, डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे पदार्थाची डेन्सिटी जर पाण्याच्या डेन्सिटी बरोबर असेल तर तो पदार्थ पाण्यामध्ये निम्मा बुडलेला असतो आणि निम्मा वरती असतो. म्हणजे आपण याच्यामध्ये काय लिहू शकतो, 3 नंबरचा पॉईंट तो तुमचं तुम्ही लिहा याच्यावरून तयार करू. काय असेल बघा, मी सांगतो फक्त. इफ डेन्सिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज इक्वल टू, काय लिहिणार इथं, इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ वॉटर, देन द ऑब्जेक्ट विल फ्लोट हाफ पार्ट अँड विल सिंक हाफ पार्ट. म्हणजे त्या पदार्थाचा हाफ पार्ट फ्लोट होणार आहे, हाफ पार्ट सिंक होणार आहे. ओके. सो दिस इज द ऑल अबाउट डेन्सिटी. डेन्सिटी बद्दल हे सगळं आपण इन्फॉर्मेशन वगैरे बघितलेलं आहे. याच्यानंतर डेन्सिटी बघितल्यानंतर अजून एक आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याचं नाव आहे टेम्परेचर. ते पण बघूया. याचा स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही. तर काय असते डेन्सिटी बघितलं, टेम्परेचर, ते पण अतिशय महत्वाची फिजिकल क्वांटिटी आहे बरं का विद्यार्थ्यांनो. किती नंबर, 4 नंबर. बघा टेम्परेचर. तर टेम्परेचरला मराठीमध्ये काय म्हणतो, व्हेरी गुड, तापमान, आहे नाही. मग टीव्हीला बातमी वगैरे जेव्हा आपण बघायला भेटतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आज तापमान एवढं आहे, तापमानामध्ये वाढ झालेली आहे. अरे पण हे टेम्परेचर म्हणजे काय, तर याचे एक प्रॉपर डेफिनेशन असेल ना. काय डेफिनेशन असेल बघा, इट इज द टेम्परेचर इज द, काय असेल, इज द प्रॉपर्टी ऑफ एनी सबस्टन्स, कोणत्याही पदार्थाची जी गुणधर्म आहे, ऑफ एनी सबस्टन्स विच मेजर्स, काय मेजर करणार आहे, विच मेजर्स डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. म्हणजे पदार्थ किती गरम आहे, पदार्थ किती थंड आहे, हे मेजर करण्याचं काम ज्या पदार्थाचं आहे, ज्या गुणधर्माचं आहे, ज्या प्रॉपर्टीचं आहे, त्याला आपण नाव देतो टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल बघा, एक पदार्थ आहे, जसं की हा एक पदार्थ आहे, हा एक पदार्थ आहे. याचं टेम्परेचर इथं लिहिलंय 20 डिग्री सेल्सिअस आणि याचं टेम्परेचर इथं लिहिलंय मी 40 डिग्री सेल्सिअस. तर हे सगळ्यांना माहित आहे, ज्या पदार्थाचं तापमान जास्त असणार आहे तो पदार्थ कसा असणार आहे, हॉट असणार आहे. आणि ज्या पदार्थाचं तापमान कमी असणार आहे तो पदार्थ कसा असणार आहे, थोडासा कोल्ड असणार आहे, थंड असणार आहे. म्हणजे पदार्थाचं टेम्परेचर म्हणून आपण सांगू शकतो की त्याची हॉटनेस किती आहे, कोल्डनेस किती आहे, आणि म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण नाव दिलेलं आहे टेम्परेचर. मग आता हे टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण एक इन्स्ट्रुमेंट वापरतो. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे थर्मोमीटर. म्हणजे इथे लिहिणार मी टू मेजर टेम्परेचर थर्मोमीटर इज थर्मोमीटर इज युज्ड. काय वापरलं जातंय, थर्मोमीटर वापरलं जातंय. आता या थर्मोमीटर मध्ये पण आपण टेम्परेचर जेव्हा मेजर करत असतोय तेव्हा तिथं आपल्याकडे 3 स्केल आहेत. पहिलं स्केल आहे सेल्सिअसचं, दुसरं आहे केल्विनचं आणि तिसरं आहे फॅरनहाइटचं. म्हणजे इथं परत लिहिणार मी, देर आर 3 स्केल्स ऑफ टेम्परेचर based on name of scientist. सायंटिस्टची जी नावं असतात त्या सायंटिस्टच्या नावांवरती हे 3 स्केल आहेत. मग त्याचं जे पहिलं स्केल आहे, दुसरं, असे सगळे स्केल आपण डिटेल पहिला बघूया. आणि हे तुम्ही लिहून घ्या. हा, म्हणजे पहिलं स्केल असेल ते आहे केल्विन स्केल, दुसरं सेल्सिअस, इथे लिहितोय मी. पहिलं स्केल केल्विन स्केल, 2 नंबरला आहे सेल्सिअस स्केल आणि 3 नंबरला ते आहे, त्याचं नाव आहे
फॅरनाईट स्केल. ओके, आता फॅरनाईट स्केल मध्ये स्पेलिंग बघा, FAHRENH असं पाहिजे, FAHRENHIT. बघा स्पेलिंग व्यवस्थित बघा, FAHRENHIT, NHET करा, NHET. थोडंसं स्पेलिंग असं आहे की ते सायंटिस्ट नावच आहे, पण जनरली तुम्ही टेन्शन घेऊ नका. जनरली फॅरनाईट हे जे स्केल आहे आपल्याला कुठेही त्याचा जास्त वापर केला जात नाही. आता पहिल्यांदा आपण काय करूया विद्यार्थ्यांनो, थर्मोमीटरची डायग्राम ड्रॉ करूया आणि त्या थर्मोमीटरची डायग्राम वरून आपण ते सगळे स्केल व्यवस्थित बघूया. तर बघा डायग्राम कशी असेल, तर अशी एक ग्लासची ट्यूब असते ना, आणि ग्लासच्या ट्यूबला अशी एक वरती डोक्याला अशी कॅप असते. परत इकडे थोडासा पोर्शन असं दाखवलेला आहे मी, आणि या पोर्शन मध्ये इथं मी काय करणार आहे, तर मर्क्युरी नावाचा जो मेटल आहे तो मेटल फिल करणार आहे. म्हणजे इथे लिहिणार आहे हा मर्क्युरी मेटल असेल, कारण दिस इज द व्हेरी सेन्सिटिव्ह मेटल. जरा जरी आपण त्याला हात लावला तर तो मेटल लगेच पळत 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 वरती जातो आणि आपल्याला टेम्परेचर सांगतो किती टेम्परेचर आहे. परत याच्यामध्ये थोडीशी अशी ग्लासची ट्यूब असते, अशी ग्लासची ट्यूब असते. म्हणजे हा जो मर्क्युरी आहे, हा मर्क्युरी या ग्लासच्या ट्यूब मधून काय होणार आहे, वरती येणार आहे. बरोबर, वरती म्हणजे मर्क्युरीला वरती जाण्यासाठी ही ग्लासची ट्यूब आहे. परत इथं असे काही मार्किंग्स असतात, 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5 असे हे मार्किंग्स असतात. तुम्ही सगळ्यांना माहित असेल, जेव्हा प्रॅक्टिकल लॅब मध्ये हे थर्मोमीटर तुम्ही बघितलं असेल तेव्हा असं तुम्हाला काहीतरी चित्र दिसत असेल. बरोबर आहे ना, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि 5. ओके, तर हे आहे थर्मोमीटर. सिंपल मध्ये मी त्या थर्मोमीटरची डायग्राम आहे अतिशय सिंपल मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये मग सगळ्यांची पहिला आपण काय करूया, स्केल्स लिहूया. समजा इथं जे टेम्परेचर आपण मेजर करणार आहे, म्हणजे जेव्हा थर्मोमीटर इथे येणार आहे तेव्हा ते टेम्परेचर असेल 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 273 केल्विन, 273 केल्विन म्हणजे 32 डिग्री फॅरनहाइट, 32 डिग्री फॅरनहाइट. ओके, म्हणजे हे रिलेशन्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. थोडंसं वरती जाऊया, वरती गेल्यानंतर इथं आलो 37 डिग्री सेल्सिअस, आणि 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन बाळांनो, तर ते आहे 310 केल्विन. आणि म्हणजे किती डिग्री फॅरनहाइट, तर आहे त्याचा आन्सर 98 डिग्री फॅरनहाइट. बघा सेल्सिअसच्या पाठीमागे डिग्री असा वर्ड आलेला आहे, फॅरनहाइटच्या पाठीमागे डिग्री वर्ड आलेला आहे, पण जिथे केल्विन आहे त्या केल्विनच्या पाठीमागे आपण डिग्री केल्विन असा वर्ड वापरलेला नाही. इथून थोडस जरा जास्त वर गेलो, तिथं आलो 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, तर आहे 373 केल्विन म्हणजे 180 डिग्री फॅरनहाइट. आता अगदी लोएस्ट बॉटमला जर आलो तर इथे 0 पासून जर खाली आलो तर ते टेम्परेचर डिग्री मधलं निगेटिव्ह मध्ये जाईल, -1 -2 -3 -4 असं ते येणार आहे. आणि इथं आल्यानंतर -273 डिग्री सेल्सिअसला आपण येऊन पोहोचतो. बघा किती टेम्परेचर खाली आलोय, -273 डिग्री सेल्सिअस. हे टेम्परेचर कुणाचं आहे माहित आहे, तर प्लुटो नावाचा प्लॅनेट सगळ्यांना माहित असेल, त्या प्लॅनेटचं टेम्परेचर आहे -273 डिग्री सेल्सिअस. किती केल्विन असणार आहे, तर ते असणार आहे 0 केल्विन. आणि किती डिग्री फॅरनहाइट, तर त्याचा आन्सर आहे -459.58 डिग्री फॅरनहाइट. ओके, तर हे सगळे रिलेशन आपण का लिहून घेतले, कारण याची जी माहिती आहे ती आपण पहिल्यांदा आता 1 बाय 1 डिस्कस करूया. पहिल्यांदा इथं काही नोटिंगचे पॉइंट आपण लिहिणार आहे, आणि ते नोटिंगचे पॉइंट लिहित असताना केल्विन मध्ये आणि डिग्री सेल्सिअस मध्ये काय रिलेशन आहे ते बघूया. बघा 0 डिग्री म्हणजे किती, 273 केल्विन. मग 10 डिग्री म्हणजे किती केल्विन असेल बाळांनो, तर 10 डिग्री म्हणजे 273 प्लस 10 इज इक्वल टू 283 केल्विन. म्हणजे काय केलं बघा, जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसचं रूपांतर केल्विन मध्ये करायचं असेल, कशामध्ये करायचं असेल, केल्विन मध्ये, तर इथे लिहिणार मी केल्विन इज इक्वल टू काय करायचं, डिग्री सेल्सिअसची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये फक्त 273 ऍड करा, विषय संपला. हे पहिलं रिलेशन आलं की ज्याच्यामध्ये बघा या रिलेशनचा वापर करून आपण हे कसं फाइंड आउट करू शकतोय. तुम्हाला 10 डिग्री सेल्सिअस हे माहित आहे, त्याचं रूपांतर केल्विन मध्ये जर करायचं असेल, कशामध्ये, केल्विन मध्ये, तर कसं करणार, तर आपल्याला इथे लिहिणार केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस व्हॅल्यू ठेवा 10 प्लस 273 म्हणजे किती आलं 283 केल्विन. आय होप तुम्हाला हे रिलेशन समजलं असेल. आता याच्यामध्ये काय करूया, म्हणजे दुसरं रिलेशन आहे, तर या पहिल्या रिलेशन वरून डिराइव्ह करूया. कसं, 273 जर इकडे आलं तर ते काय होणार आहे, मायनस, म्हणजे केल्विन मायनस 273 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय केलं बघा, केल्विन मधून जर 273 मायनस केलं तर तुम्हाला डिग्री सेल्सिअस भेटणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 273 किंवा 283 केल्विन आहे,
म्हणजे किती डिग्री सेल्सिअस असा जर क्वेश्चन असेल तर काय करणार, केल्विन ठेवायचे किती आहे 283 केल्विन मायनस हे 273 मायनस करा इज इक्वल टू किती होणार डिग्री सेल्सिअस, किती झालं बघा 10 डिग्री सेल्सिअस. ओके, सो सिंपल कन्सेप्ट आहे आणि हे सिंपल रिलेशन्स आहे, फक्त आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे हे रिलेशन कसं रे, तर डिग्रीचं केल्विन मध्ये आणि केल्विनचं डिग्री मध्ये, याचा स्क्रीनशॉट घ्या. नंतर दुसरं रिलेशन आहे की जे याचं बघणार आपण कोणाचं, डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअस. ओके, हा आता दुसरं रिलेशन काय बघा, मी हे जे दुसरं रिलेशन देणार आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते रिलेशन काय सांगणार आहे, तर डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाइट मधलं ते रिलेशन सांगणार आहे. काय बघा, 9 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5 डिग्री फॅरनहाइट मायनस इथं आपण जर 32 into 5 केलं तर किती येते बघा, 5 × 10 शून्याचं लेख 5 × 5 16 म्हणजे 160. अतिशय महत्वाचं रिलेशन आहे. हे एकच रिलेशन तुम्ही परफेक्ट करा. हे एका रिलेशन वरून तुम्हाला काय करणार आहे, तर डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्जन जमू शकते. ओके, तर याच्यामध्ये जर क्वेश्चन द्यायचा झाला, फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल मी जर असं सांगितलं की 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती डिग्री फॅरनहाइट असा क्वेश्चन आहे. आता हे माहित आहे आपल्याला की 37 डिग्री म्हणजे 90 डिग्री फॅरनहाइट आहे, पण आपण ह्या फॉर्म्युलाच्या मदतीने बघूया ना. डिग्री सेल्सिअस व्हॅल्यू दिल्या इथं पुट करा, म्हणजे कसं होणार, 9 इंटू डिग्री सेल्सिअस किती आहे 37 इज इक्वल टू 5 डिग्री फॅरनहाइट मायनस 160. 9 मल्टिप्लाय करा, 9 इंटू 7 9 × 7 63 3 6 9 3 27 7 33 इज इक्वल टू 5 डिग्री फॅरनहाइट मायनस 160. मायनस 160 इकडे आलं तर ते सबट्रॅक्ट होणार, म्हणजे 333 मायनस 160 इज इक्वल टू 5 डिग्री फॅरनहाइट. जर हे सॉल्व केलं तर 3 13 6 गेले 7 2 273 इज इक्वल टू 5 डिग्री फॅरनहाइट आणि ऑलमोस्ट 98 येणार आहे. किती येणार आहे 98 डिग्री फॅरनहाइट. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला ते आन्सर भेटणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे रिलेशन वापरून काय करू शकतो, डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये आपण कन्व्हर्जन करू शकतो. ओके, बर याच्यामध्ये अजून काही इम्पॉर्टंट नोटिंगचे पॉईंट तुम्हाला सांगायचे तर ते बघा 3 नंबर असेल. इथं जे 0 डिग्री सेल्सिअस आपण सांगितले, हे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय असणार आहे बाळांनो, 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू फ्रीजिंग ऑफ वॉटर, पाण्याचा फ्रीजिंग पॉइंट असणार आहे. आणि पाण्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे तो आपण 3ही स्केल मध्ये सांगू शकतो, डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट मध्ये. जनरली हे 2 स्केल आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहिलं म्हणजे डिग्री सेल्सिअस आणि दुसरं म्हणजे केल्विन मधलं. त्याच्यानंतर 4 नंबरला थोडंसं वरती जाऊया. 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे दिस इज द ह्युमन बॉडी टेम्परेचर, मानवी शरीराचं ते तापमान आहे. म्हणजे इथं जे काय मी टेम्परेचरचे व्हॅल्यू घेतलेले आहेत याला पण एक रिझन होतं की या कुणाला तर रिप्रेझेंट करतात, जसं 37 ह्युमन बॉडी टेम्परेचरला रिप्रेझेंट करणार आहे. थोडंसं वरती गेलो 100 डिग्री सेल्सिअस काय असणार आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, पाण्याचा काय असणार आहे बॉइलिंग पॉइंट असणार आहे, की जो आपण केल्विन मध्ये पण सांगू शकतो आणि डिग्री फॅरनहाइट मध्ये पण सांगू शकतो. ओके, त्याच्यानंतर 6 नंबरला जर इथं बघितलं तर 0 केल्विन म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 0 केल्विन. या टेम्परेचरला आपण असं म्हणूया, एनर्जी ऑफ अ सबस्टन्स इज ऑलमोस्ट 0. म्हणजे जो पदार्थ असतो त्या पदार्थाला जर आपण 0 केल्विनला म्हणजे -273 डिग्री सेल्सिअसला जर घेऊन गेलो तर त्या पदार्थाची जी एनर्जी आहे ती ऑलमोस्ट किती असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे पदार्थ डेडच असणार आहे. म्हणजे हे टेम्परेचर कोणाचं असतं ते पण सांगितले, प्लुटो नावाचा जो प्लॅनेट आहे त्याचं हे टेम्परेचर आहे. म्हणजे प्लुटो वरती मनुष्य जाऊ शकतो का, तर आयुष्यात कधीही जाऊ शकत नाही, कारण एनर्जी 0 आहे. पदार्थ जिथे जाणारच नाही, गेला तरी तो डेड असणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण लेक्चर मध्ये काय काय बघितलं, फिजिकल क्वांटिटीज बघितल्या की ज्या कॉमनली यूज केल्या जातात. मास असेल, वेट असेल, डेन्सिटी असेल, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल. ओके, याच्या नोट्स चांगल्या तुम्ही लिहून घ्या. याच्यामध्ये काय डाऊट्स असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या थ्रू विचारू शकता. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू स्टुडंट्स, नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया.